हे तुम्हाला माहिती आहे की मी नृत्यांगना आहे, मी अभिनेत्री आहे. पण आता जे मी करणार आहे त्याची तुम्ही खूप उत्सुकतेने वाट बघताय ना? हा. तर मुद्द्यावर येऊया. आत्ताच मला नुकतंच इथे येण्यापूर्वीच मला समजलं की मी आत्ता शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. हा, म्हणजे मी आता टीचर आहे आणि आज आमच्या शाळेचं इन्स्पेक्शन आहे आणि या इन्स्पेक्शनसाठी इन्स्पेक्टर इकडे येणार आहेत. तर इथे जमलेले सगळे जे शिक्षक आहेत त्यांना काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. हे तुम्ही वर्षानुवर्ष अनुभवताय आणि माझं जे दुःख आहे हे तुम्ही आज जास्त अनुभवणार आहात. आणि तुम्ही सगळे शिक्षक आणि सगळे विद्यार्थी तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? हा, मस्त वर्ग भरलेला आहे, सगळ्यांची हजेरी व्यवस्थित लागलेली आहे. पण एक मुलगा दिसत नाहीये. तो अति हुशार आहे आणि त्याच्या उत्तरामुळे आज आपल्याला आपल्या शाळेला ग्रँड मिळणार आहे. कुठे बरं, कोण आहे तो? देवराम आलाय का? अरे देव, अरे शाळेला जायला उशीर झाला, शाळेला जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला न वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला न वाट माझी, बघतोय रिक्षावाला. ए ज्याला दिवाळीत पाऊस आलाय पडलाय, जो आपल्याकडे पाऊस येलाय तो जात नाही किती वर्ष. नाही यो नवीन पाऊस अनिल राजांचा परत. हॅलो, झालं? चला बस स्टँड आहे का क्या? आहे का? चलो चलो चलो. काय चलो? रिक्षावाली आहे ना तू? मी रिक्षावाली दिसते? अरे येल्लो कलरची साडी घातली म्हणून काय? त्याचं नाही, मग? काय झालं माहितीये काय, महिला मंडळ कवर पुढे गेले माहितीये तुला? हा, अरे इव्हन चालवतात, ट्रक चालवतात, टॅक्सी चालवतात. मला वाटलं रिक्षा पण इकडे चालवतेस. सगळं मान्य आहे मला. प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्यांच्यासाठी जोरदार, म्हणजे आपणच आपल्यासाठी टाळ्या वाजून घ्या लवकर. हा, झालं? मला माहितीये, पण आता मी काय आहे? कोण आहे? शिक्षिका. मॅडम बाई. हा, टीचर आहे मी, टीचर. ओके. आणि आता वाटलं मला वर्ग सुरू आहे की नाही? कुठे गेलेलास? तुला माहितीये काय, इन्स्पेक्टर येणार आहेत? ए झाला मॅडम, कोणाबरोबर लफडं केलं तुम्ही? इन्स्पेक्टर आपल्या शाळेत कशाला येणार आहे? काय काय लफडा, काय लफडा? मग इन्स्पेक्टर कशाला येणार? शाळेचं इन्स्पेक्शन आहे, त्याच्यासाठी इन्स्पेक्टर येणार आहे. अच्छा, आला तरी मी बोलतोय ही बाई दिवसेंदिवस बारीक का होत चालली. लई इन्फेक्शन, तिसरा डोस घेतलाच नाही नी. मला ते सॅनिटायझर. एक मिनिट, काय झालं? कसला डोस? ते सॅनिटायझर तुमच्यापासून लांब येईन. तुम्हाला इन्स्पेक्शन झाले ना? अरे सॅनिटायझर म्हणतात त्याला. अच्छा चालेल. कधीपासून? धरून मारेन ना आता. Sorry. आणि इन्स्पेक्शन नाही रे बाबा. मग तू काय वेगळंच बोलतोय. काय झालं? इन्स्पेक्टर येणार आहेत, इन्स्पेक्टर. अच्छा, हा, इन्स्पेक्टर ते कशासाठी येतात माहिती आहे का? कशासाठी? शाळेची मुलं विद्यार्थी कसे शिकतायत, शिक्षिका कसं शिकवतायत हे सगळं बघण्यासाठी येतात. हा, आणि तू जर प्रश्नांची उत्तर बरोबर नाही दिली तरच आपल्या शाळेला ग्रँड मिळणार आहे, नाही तर आपल्या शाळेची घंटा कोण वाजवणार? घंटा 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 बोलतोय. तुमच्या मनात काय? तुम्ही तुमच्या मनात काय शनिवार रविवार, माझ्याकडे बुधवार आहे. मी घंटाच बोललोय. सोमवार आहे, समजलं? आज सोमवार. हा, गप्प बस. हा हा, मंगळवार आहे, बरोबर. उपवास आहे त्याचा, म्हणून त्याला माहिती. बरं मला सांग, का उशीर झाला तुला? सांगतो मॅडम. मी सकाळी सगळे कपडे घातलं, शाळेचे सगळे कपडे घातले. सगळेच कपडे घालतात? हो, पण मी शाळेचे सगळे कपडे घातले. पुढे धावत पलत शाळेजवळ आलो. हा, शाळेच्या जवळ आल्यानंतर औरा मोठा तिकडे बोर्ड लावलेला, हा, सावकाश चाला. झालं? शायनिंग मारून झाली तुझी. ते वाहनांसाठी असतं, लहानांसाठी नसतं. अच्छा, असं तुला यायला उशीर का झाला ते सांग. मला यायला उशीर काय झालं सांगतो. काय झालं मॅडम, मी फाट उठलो. फाट सकाळी 5:30 वाजता कोंबडा आरवतो ना,
कोंबडा. बर अर्ली मॉर्निंग. ओके. तर फाट उठलो. मग मी बरस केला. बर. बराच टाइम बरस केल्यामुळे मला शीला जायला. मग मी धावत पलट टॉयलेट कडे गेलो. टॉयलेटचा दरवाजा उघडून बघतो तर काय काय माझ्या टॉयलेट मध्ये वाघोबा बसलेला. अरे बापरे, तू घाबरला असशील. मी कशाला घाबरू, त्यांनी घाबरायला पाहिजे. तो माझ्या टॉयलेट मध्ये बसलाय. ए, काही काय बोलतोयस, गप्पा बस. मग पुढे काय झालं? पुढे मी त्याला बोललो, हा. ए वाघोबा, हम्म. पटकन तुझा शी करून घ्या. कारण तुला बघून ऑलरेडी मी चटितच केलेलं. असा चालायस का काय? धुवून आलोय. कुणाची? वाघोबाची धुवायची गरज नाही. मग वाघोबाची धुवायची गरज नाही. वाघोबा जंगलात गेला, असं केलं का त्याचा साप होतो. एक मिनिट, कसं? असं केलं की साप होतो. खूप अभ्यास दिसतोय. मग रात्रीचा मी चादरीमधून डिस्कवरी बघतो मोबाईल मध्ये. हा, अशी उत्तरं देणार आज. हा, म्हणून तुम्हाला सांगते, लहान मुलांना मोबाईल देऊ नका. हे असे परिणाम होतात. मैदानात खेळायला सोडा. अभ्यास केलायस ना खूप? आता उजळणी बघूया. चल, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हा, मला सांग, चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं? आवरी लफरी झाली, चंद्र बोलली नाही मला. माझ्या चंद्रावर कोणी पाऊल टाकला? राजेश राजा म्हातारा करायचा असला. ए, कान फार फोडते ती. काय काढा, काय काढा? कोण चंद्रा? माझा ऍटम चंद्रा. माझ्या चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकला? गप्पा बस. नाही झाला. वर्गात आहे ना आपण, शाळेत आहेस ना, कसले आयटम फिरवतो? एकुलता एक अभ्यासाबरोबर तीच घेते माझा अभ्यास. वा, आज दिसणार तुझा अभ्यास काय आहे ते. मूर्ख मुला, आयटम तुझा आयटम नाही. ती चंद्रा नाही, आकाशातला चंद्र. झालं, वाचलो. एकुलते एक आटम वाचली माझी. थँक्यू. अच्छा तो चंद्र म्हणून बोला ना. चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं? सांग. असं बोला ना. तर चंद्रावर पहिलं पाऊल बाहुबलीने टाकला. एक मिनिट, हे झालं. काय संबंध? चंद्रावर पहिलं पाऊल बाहुबलीने टाकला. बाहुबलीचा काय संबंध? मग काय? कोण बाहुबली? मला काय माहिती. अरे, आता तर बोललास ना तू. हा, चंद्रावर पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने टाकलं. आर म्हणजे काय हो? काय? आर म्हणजे काय? बाहू. आणि स्ट्रॉंग म्हणजे बली. मी काय बोललो? वा, अशी उत्तरं देणार आहे. मी पुन्हा सांगते, जर तू बरोबर उत्तरं दिली तरच आपल्याला शाळेला ग्रँड मिळणार आहे. नाही तर आपल्या शाळेची घंटा कोण वाजवणार? मूर्ख मुला, जाऊ दे. ही अशी उत्तरं नाही. हा, हे उत्तर बरोबर आहे. नील आर्मस्ट्रॉंग हेच उत्तर द्यायचंयस तू. समजलं? आता दुसरा प्रश्न विचारते. दुसरा प्रश्न. चल. मनाचे श्लोक म्हणून दाखव. मनाचे श्लोक. हा, सगळ्यांनी हात जोरा. चला. येत आहे वाटत. शांत, कोणी बोलू नका. शांत. चला, शांत. हा, चला. अरे शिट्टी वाजली, नगारी सुटली. अरे शिट्टी वाजली, गाडी सुटली. बसायला ती शिट्टी ना. अरे शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेलाय वर. पोरी जरा जपून. लावून देईल ना. काय म्हणतोयस तू? तुला मनाचे श्लोक म्हणायला सांगितले होते ना. हे माझ्या मनाचे श्लोक आहे, तुमच्या मनाचे मला माहिती नाही. एक मिनिट, हे असे आपल्या आपल्या मनाचे श्लोक म्हणायचे नाही. हा, तुझी चिमणी उडाली. कसल्या चिमण्या उडवतोयस मूर्ख मुला? अरे,
रामदासांनी जे लिहिलेत ना मनाचे श्लोक ते म्हण. झाला आता हे कुठे भेटतील मला? असं असं उत्तर द्यायचे नाहीये. नाही? नको नको, हे हा प्रश्नच नको, हा स्किप करूया. Skip? ओके, हा पुढच्या प्रश्नाचं उत्तर दे. नेक्स्ट क्वेश्चन. हा नेक्स्ट. मी तुला काही आकडे देते. मी लगेच मटक्यावर जाऊन लावतो. चला. एक मिनिट हा, मला राग आणू नकोस हा. काही झाला. एक तर चंद्रा येते तुझी, हा आता मटका आलाय. आता आकडे मटक्यावरच लावतात, विचार कोणाला पण. एक मिनिट, आकडे नाही संख्या. मी तुला काही संख्या हा देणार आहे. संख्ये मॅडम जाम भारी होते, एकदम देखण्याची वाचवा, मला कोणीतरी वाचवा. काय आहे? हा काय? चंद्रा काय संख्या? आता संख्या कुठून आणली? हा संख्या मटका नाही. आणलास, बस झालं बस. मर्डर काय करतोयस? काय काय करतोयस? Sorry. मूर्ख मुला. आय माय सॉरी. हा संख्या देते, संख्या देते तुला काही ट्रान्सलेट करून द्यायचे मला इंग्लिश मध्ये. Yes. समजलं? 70, 80, 82, 89, 99. प्लीज रिव्हर्स द क्वेश्चन. रिव्हर्स. काय मगाशी काय म्हंटल मी? रिव्हर्स द क्वेश्चन. दिवस असतं ना ते वाहनांसाठी असतं, लहानांसाठी नाही. ओके. समजलं? प्लीज. 70, 80, 82, 89, 99. डन. चल. शेवंती. ज्याला तू घेऊन बसलायस. शेवंती. येती ना. जायला नाही तर नाही, दुसरी बघू. चल. काय चालला का इकडे? काय झाला? काय उत्तर दिलीस? तुम्ही आकडे ट्रान्सलेट केले. काय काय हे केलं तुम्ही ट्रान्सलेट? आकडे बोला. 70. शेवंती. आपण घेऊन बसलाय. ज्याला सगळे शेवंतीला घेऊन बसले. 80. येती. 82. येती तू. 89. येती नाही. 99. नाही तर नाही. चल दुसरी बघू तुझ्या. मूर्ख मुला, अशी उत्तरं देणार आहेस तू? हे बघा, हे मोबाईलचे परिणाम आहेत आणि अजूनही मुलं मोबाईल मध्ये शूट करतायत. देऊ नका यांच्याकडे मोबाईल. मैदानात खेळायला सोडा यांना. हे असे परिणाम दिसून येत आहेत. झालं? आय माय सॉरी. आय माय सॉरी. पुढचा प्रश्न. हो. नेक्स्ट. हा संस्कृत. हा बळा, संस्कृत मधलं मी तुला काही विचारते, त्याची उत्तर व्यवस्थित द्यायची. मराठीचे वांदे संस्कृतचा प्रश्न विचार. सगळ्या विषयाची उजळणी होणार आहे. ओके, हा तयार राहा. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ सांग. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ. हा. तमसोमा ज्योतिर्गमय याचा अर्थ. तुम सो जामा, मैं ज्योति के पास जाके आता हूं. मारेन ना तुला धरून. अरे सोपं आहे मॅडम. काय? तमसोमा. हा. तुम सो जामा, ज्योतिर्गमय मैं ज्योति के पास जाके आता हूं. नालायक मुलगा आहे हा. काय बोलतोय, तुला कळतंय का? मला जसं कळेल तसं. गप्प बस. खूप तुझं जनरल नॉलेज उठून उठून येत आहे ना. प्रश्न विचारते, सांग मला. सांग तुझ्या आवडतं पर्यटन स्थळ कोणतं? माझं आवडतं पर्यटन स्थळ महाबळेश्वर. वा, व्हेरी गुड. मग मला सांग महाबळेश्वरची माहिती सांग जरा. महाबळेश्वरची माहिती. हा. बघा, महाबळेश्वर आहे ना, हे उंच ठिकाणावर आहे. बरोबर. त्याच्यामुळे तिकडे जाम थंडी वाजते हो. अगदी बरोबर. अजून हा पुढे. म्हणजे खूप उंच ठिकाणावर आहे म्हणून तिकडे जाम थंडी वाजते. बरोबर आहे. पुढे अजून. म्हणजे फार उंच ठिकाणावर असलं तिकडे जाम थंडी वाजते. अरे तेच काय सांगतो, वेगळं सांग. अच्छा, वेगळी माहिती. हा. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान आहे. कोणी बोलायचं नाही. कोणी बोलायचं नाही आता. मध्ये यायचं नाही अजिबात.
कसं? कारण अख्खा महाराष्ट्र लग्न झाल्यानंतर हनीमूनला तिकरात जातो. हे सगळे तिकडचेच आहेत. शानपणा करतोयस काय? काय झालं? चाबरेपणा करतोयस काय? तुला सोडत नाही आता. मला सांग महाबळेश्वरचं स्पेलिंग सांग स्पेलिंग. महाबळेश्वरचं स्पेलिंग हा. सांगतो ना. हा सांग. महाबळेश्वरचं स्पेलिंग. महाबळेश्वरचं स्पेलिंग हा सांग. तसं असेल तर मग माझं आवडतं पर्यटन स्थळ गोवा. वा, लगेच बदललं. सांग गोव्याचं स्पेलिंग सांग. गोव्याचं गोवा. नाहीये इथे नाहीये. गोवा. खेडमध्ये आहोत आपण. नाहीये. गोवाचं स्पेलिंग GOOWA गोवा. माझ्या बाबांनी ठेवलं होतं जिओ गोवा. हा काय गोव्याचं स्पेलिंग काय? GOOWA. नाही येत ना. निघ इकडून. निक काय नाही निक कचा आवरी. मी प्रश्न तुम्ही विचारले त्याची सगळी उत्तरं दिलीत. बरोबर आहे का मला माहित नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तरं द्यायची. हा विचारणार मला. चालेल तुम्हाला? चालेल. बर ठीक आहे चला हो म्हणाले ते. आणि जर का तुम्हाला प्रश्नाची उत्तर देता आली नाही तर तुम्ही निघ. ठीक आहे. ओके ओके डन. डन. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन. काय? कॉन्सन्ट्रेशन प्लीज. पहिला प्रश्न. हॉटेल मधील झाडे का वाढत नाहीत? सिंपल आहे. सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून. अजून? पाणी घालायला कोण नसेल म्हणून. चूप. हॉटेल मधील झाडे का वाढत नाही? कारण हॉटेलमध्ये वाढायला वेटर असतात. दुसरा प्रश्न. एक चान्स दिला तुम्हाला. मॅडम आहे शेवटी. काय आहे सर प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतात तेव्हा विद्यार्थी विचारतोय तर शिक्षकांची. एक प्रश्न. पुढचा प्रश्न. ब्रिटिश काळातली गोष्ट आहे मॅडम. ब्रिटिश काळातली. तू त्यांच्याच काळातला आहेस ना? नाही. ब्रिटिश काळामध्ये त्या टायमाला कपडे घालायचे म्हणजे शर्ट घालायचे तर खाचेमध्ये अडकवतात. त्याला काय म्हणतात? गुंडी. गुंडी म्हणजे खाचे. एक मिनिट. बटन. 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 अहो बटन कसं मग त्या टायमाला तुम्ही म्हणाला तेच. त्या टायमाला धाग्यांपासून तयार केलेली गुंडी असायची. बरोबर मी म्हंटल ना गुंडी. बरोबर गुंडी. गुंडी करेक्ट. ओके. आता शर्टाच्या बटनाला आपण गुंडी म्हणत असू तर आपण पॅन्ट घालतो ती खाली वर करतात त्याला काय बोलतात? जीप. अजून एक चान्स. चैन. शर्टाच्या बटनाला जर का गुंडी म्हणत असतील तर पॅन्टीच्या चैनीला घसरगुंडी नाही काय बोलणार? काय हलवत फिरतोय काय? ते काही झालंय. मी लग्नाला चाललोय आमच्याकडे. हो ते आयर द्यायची पद्धत आमच्याकडे अजून आहे. हो का? तो आयर लग्नाला घेऊन चाललोय. मला दाखवशील एकदा? हा बघा ना. काय झाला परत एकदा बघू. आयर आहे एवढं काय टेन्शन. काय आयर हे एवढं आलं घेऊन कुठे चाललायस? आमच्या पत्रिकेत शिस्तीत लिहिलेलं असतं लग्नाला आलंच पाहिजे म्हणून हे आलं घेऊन चाललं.